हॅलो एव्हरीवन, वेलकम टू क्वांट्सॲप. माझं नाव प्रसन्न आहे आणि आजचा जो टॉपिक आहे तो स्पेसिफिकली आपण बघणार आहोत स्ट्रॅडलवरती. की निफ्टीला जर मी एखादा स्ट्रॅडल बनवतोय जी करंट एक्सपायरी आहे 25 जुलैची, राईट. सो त्यासाठी जनरली मार्केटचा बिहेवियर काय आहे आणि इनफॅक्ट जर मी एखादा स्ट्रॅडल बनवत असेल तर आय नो दॅट की तिकडे माझा एक मॅक्झिमम लॉस होऊ शकतो कधी जर मार्केटने डिरेक्शन घेतली तेव्हा, राईट. सो मी काय करणार, मी स्ट्रॅडल तर बनवणार बट त्याला मी हेज करू शकतो का. सो ट्राय करूया आपण डिफरंट ॲनालिटिक्स बघून आणि त्या बेसिसवरती कोणत्याच्या त्या ट्रेड्स कशा आयडेंटिफाय करायच्या, ट्रेड्स कशा बनवायच्या ते आपण डिस्कस करूया. ओके. सो जास्त वेळ जो तो इंट्रोडक्शनला आपण इन्व्हेस्ट न करता डायरेक्टली आपण सेटअपवरती येऊ. आणि ज्यांनी कोणी अजूनही ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं आहे, मी सांगते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. 25 फ्री टूल्सचा ॲक्सेस तुम्हाला मिळून जाईल. सेकंडली आपण डेली इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवत असतो. सो व्हिडिओ लायब्ररीची लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला एकदा व्हिजिट करा. हिंदी, इंग्लिश, तमिळ आणि मराठी ओव्हरऑल सगळ्या लँग्वेजमध्ये तुम्हाला ज्या आता मी म्हणालो त्या व्हिडिओज मिळतील. आणि अशा नाही आहेत की फक्त 5-10 मिनिटाच्या, टोटल बेसिक टू ॲडव्हान्स कन्सेप्ट म्हणजे स्क्रॅपपासून डिटेलमध्ये समजवलं आहे. ओके. सो आफ्टर दिस व्हिडिओ नक्की व्हिजिट करा. नाव आता आपण पहिलं बघूया आपण स्ट्रॅडल केव्हा बनवतो. ओके. सो हे थोडं मी हे करतो. ओके. नाव जनरली आपण स्ट्रॅडल कधी बनवतो, जेव्हा आपल्याला पाहिजे असेल की मार्केट जो आहे तो रेंज बाउंड असू शकतो, रेंज बाउंड, किंवा मार्केट जो आहे तो हाय व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटला असेल तेव्हा. ओके. हाय वॉलला असेल तेव्हा. ओके. पहिला ते आपण समजा स्ट्रॅडल बनवण्याच्या आधी स्ट्रॅडल पैसा बनवून कसा देणार. ओके. कोणतीही स्ट्रॅटेजी जेव्हा आपण डिप्लॉय करतो तेव्हा ती स्ट्रॅटेजी आउटपुट कोणत्या बेटर कंडिशनमध्ये येते ते आपल्याला बघावं लागतं, राईट. सो स्ट्रॅडल जनरली आपण काय करतो, जेव्हा आपण स्ट्रॅडलबद्दल डिस्कस करतो ओके, तेव्हा आपण दोन गोष्टी बघतो. ती म्हणजे एटीएम कॉल अँड पुट सेल करतो. बरोबर. जेव्हा आपण एटीएम कॉल अँड पुट सेल करतो तेव्हा तुमचा काही असा पे ऑफ ग्राफ बनतो. आपण बघूया पे ऑफ कसा बनतो तो. बट स्टील एक तुम्हाला ट्रायंगल बघायला मिळतो छोटाफार. ओके. नाव सो जेव्हा पण आपल्याला ट्रायंगल बघायला मिळतो ना त्याचं बेनिफिट काय आहे. आता बघा आपण काय केलं, एटीएम कॉल अँड पुट सेल केलंय. बरोबर. सो ॲज अ सेलर मी कधी कमवणार पैसे, जेव्हा माझा थीटा डीके होईल तेव्हा. बरोबर. थीटा डीके किंवा थीटा प्रीमियम ड्रॉप होईल तेव्हा. बरोबर. मला काय पाहिजे, प्रीमियम ड्रॉप झाला पाहिजे. सपोज मी 100ला एखादा सेल केला आहे तर तो 120-130 न जाता 100चा 80 झाला पाहिजे, 70 झाला पाहिजे, 60 झाला पाहिजे, राईट. नाव कोणत्या दोन कंडिशनमध्ये मार्केट प्रीमियम डीके होतो. पहिला बिकॉज ऑफ द टाइम, थीटाचा इम्पॅक्ट बघायला मिळतो. सो जनरली जेव्हा पण तुम्ही स्ट्रॅडल बद्दल डिस्कस करत असाल, स्ट्रॅडल बनवायचं असेल तर ट्राय करा की तुम्ही नियर एक्सपायरी आहात का. ओके. नियर एक्सपायरी मीन्स व्हॉट, की आपण एक्सपायरीच्या क्लोज आहोत. का रिझन बघा, थीटाचा जो इम्पॅक्ट असतो तो प्रीमियमवरती जास्त असतो जेव्हा तो नियर बाय एक्सपायरी असतो. लेट्स अज्युम इथे 25 दिवस बाकी आहेत एक्सपायरीला, इथे 20 दिवस बाकी आहेत, 15, 10, 5. ओके. आणि लेट्स अज्युम इथे प्राइस जी आहे ती प्रीमियमची चालू आहे 100, 200, 300, 400, 500. ओके. सो थीटा जो आहे ना तो बघा तुम्हाला स्टार्टिंग डेजला काही असा मोमेंटम देईल, पण जसं तुम्ही नियर बाय एक्सपायरी येतात ना असा एक क्विक फॉल बघायला मिळतो. सो काय एक अँटिसिपेशन येतं की थीटाचा जो इम्पॅक्ट असतो तो प्रीमियमवरती जसं जसं नियर बाय एक्सपायरी येतो तसं तसं वाढत असतो आणि आपल्याला विकतोय, आपण स्ट्रॅडल इथे विकतोय. सो त्यामुळे काय होणार की तुमचा जो बेनिफिट आहे थीटाचा जो तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो ट्राय करा नियर बाय एक्सपायरी असाल तुम्ही तेव्हा स्ट्रॅडल बनवायचं आहे. सेकंड, किंवा हाय व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंट. ओके. हाय व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटमध्ये असाल तर का, ह्याचं सिम्पल लॉजिक आहे आयव्हीचं रिलेशन विथ प्रीमियम. आयव्हीचं रिलेशन विथ प्रीमियम काय सांगतं की जेव्हा जेव्हा आयव्ही वाढतो, ओके, किंवा व्होलॅटिलिटी वाढते, आणि इथे प्रीमियम घेऊया आपण, की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा प्रीमियम्स वाढतात. ओके. आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी ड्रॉप होते तेव्हा प्रीमियम्स ड्रॉप होतात. ओके. ह्याचं सिम्पल अंडरस्टँडिंग जे आहे ना ते व्होलॅटिलिटीच्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आहे. व्होलॅटिलिटीची कॅरेक्टरिस्टिक काय सांगते, व्होलॅटिलिटी इज पॉझिटिव्ह विथ प्रीमियम बट नेगेटिव्ह विथ प्राइस.
व्होलॅटिलिटी जेव्हा जेव्हा वाढते तेव्हा प्राइस पडण्याचे चान्सेस जास्त असतात, स्टॉकचे प्राइस इंडेक्स पडण्याचे चान्सेस जास्त असतात, पण त्यांचे जे प्रीमियम्स असतात ते वाढतात. ओके, ज्यांना कोणाला व्होलॅटिलिटी बद्दल अजून डिस्कस करायचं आहे, अजून डिटेलमध्ये जाणून घ्यायचं आहे, व्हिडिओ सेपरेट बनवली आहे, नंतर जाऊन बघा. प्रॉपर वॉल ट्रेडर एक व्हिडिओ आहे, चेक करा नंतर, बट डेफिनेटली तुम्हाला तिकडे कन्सेप्ट समजावून येईल. ओके, सो व्होलॅटिलिटी इज पॉझिटिव्ह विथ प्रीमियम, नेगेटिव्ह विथ प्राइस. दॅट मीन्स व्हॉट, की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा कॉल आणि पुटचे प्रीमियम्स वाढतात, आणि जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी खाली पडते तेव्हा कॉल आणि पुटचे प्रीमियम्स खाली पडतात. सिंपल लॉजिक आहे ना. ॲज अ बायर बघायला गेलो तर व्होलॅटिलिटी वाढताना मला बायरसाठी बेनिफिट आहे, कारण जर व्होलॅटिलिटी वाढली तर प्रीमियम्स वाढणार, आणि प्रीमियम्स वाढल्याने बायरला प्रॉफिट होतो, आणि व्होलॅटिलिटी जेव्हा खाली पडते तेव्हा प्रीमियम्स खाली पडतात, तर सेलरला प्रॉफिट आहे. बरोबर, इतकंच नाही हा, ह्याच्या पुढे पण एक आहे. आता समजा व्होलॅटिलिटीची एक अजून कॅरेक्टरिस्टिक असते, थोडं ह्याला मी साईडला करतो इथे. ओके, व्होलॅटिलिटीची आणखी एक कॅरेक्टरिस्टिक असते, ती असते लाईक दिस. व्होलॅटिलिटी काही अशी मोमेंटम देते. ओके, सो हे जे आहे ना, हे लो वॉल आहे, म्हणजे इथे व्होलॅटिलिटी लोअरवर आहे. आणि जर तुम्ही ते नीट ऑब्झर्व केलात ना, की जेव्हा जेव्हा व्होलॅटिलिटी वाढते तेव्हा तेव्हा एक क्विक फॉल बघायला मिळतो. ओके, व्होलॅटिलिटीची एक कॅरेक्टरिस्टिक आहे जी आहे स्टिकी ऑन अ ग्राउंड लेवल. ग्राउंड लेवलला जास्त टाइम व्होलॅटिलिटी स्पेंड करते, पण जेव्हा पण व्होलॅटिलिटी एक हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटमध्ये जाते, लाईक 10, सपोज 10, 15, 16, 17 चालू आहे, आणि अचानक ती स्पाइकअप केली 25 वर, 30 वरती, सो ती सस्टेन नाही करत, तिकडे ते क्विक फॉल देते. म्हणजे 25 वर गेली तर असं नाही होणार की 26, 27, 28, 29 असं नाही होणार. 25 वर गेली, 26, 27 डायरेक्ट फॉल. ओके, परत 10, 12 वर येणार, 14, 15 वर येणार. ओके, सो रॅदर दॅन गोईंग विथ द बाय ट्रेड्स, व्होलॅटिलिटी बाईंगच्या ऐवजी ट्राय टू गो विथ द सेलिंग ट्रेड्स, कारण ह्याची पॉसिबिलिटी जास्त आहे की मार्केट खाली पडण्याची किंवा प्रीमियम्स खाली पडण्याची, राईट, ॲज कम्पेअर दॅन दी लॉंग वॉल ट्रेड्स. ओके, सो मी काय करणार, जेव्हा व्होलॅटिलिटी स्पाइकअप झाली असेल तेव्हा प्रीमियम स्पाइकअप झालेत आणि एक्सपेन्सिव्ह प्रीमियम्स भेटतात मला मार्केटमध्ये. सो जर मला प्रीमियम्स एक्सपेन्सिव्ह भेटतात मार्केटमध्ये, सो दॅट वॉज द ग्रेट थिंग फॉर द सेलर. मी प्रीमियम खूप महाग विकतोय आणि जर थिटा इम्पॅक्ट मिळतोय प्लस व्होलॅटिलिटी ड्रॉप झाला तो चीप होणार, मग त्याचा बेनिफिट मला बघायला मिळतो. ओके, सो कधी स्ट्रॅटेजी बनवायची स्ट्रॅटेजी आपण, जेव्हा तुम्ही नियर बाय एक्सपायरी असाल आणि तुम्हाला वाटतं की मार्केट जो आहे तो साईडवेज असू शकतो, आणि जेव्हा तुम्ही हायर व्होलॅटिलिटी एन्व्हायरमेंटमध्ये असाल आणि तुम्हाला वाटतं की IB ड्रॉप होऊ शकतो. ओके, नाव एवढंच नाहीये, ह्याच्यामध्ये एक बॅरियर येतो की जेव्हा पण आपण स्ट्रॅडल बनवतो तेव्हा मला एक अनडिफाईन्ड लॉस असतो, की मी सेल करतो ना दोन्ही स्ट्राईक. सो जितका मी प्रीमियम घेतोय, सपोज इकडे 100 रुपये घेतोय कॉलचं, इथून सपोज पुढचा 100 रुपये घेतोय मी, सो 200 पॉईंटची माझी रेंज बनणार, की करंट मार्केट प्राइसपासून मार्केट जर 200 पॉईंट वरती किंवा 200 पॉईंट खाली गेला तर आय गॉट अ बेनिफिट, त्याच्या आतमध्येच राहिला तर बेनिफिट आहे. पण जेव्हा तो लेवल क्रॉस करणार ना, जर डिरेक्शन आली, आयदर ती बुलिश असू दे किंवा बेरिश असू दे, 400 पॉईंट खाली पडला, 500 पॉईंट वरती चढला, तर कुठेतरी तिकडे अनडिफाईन्ड लॉस आहे, कारण मी तिकडे दोन्ही माझे लेग्स जे आहेत ते सेलचे लेग्स आहेत, राईट. आणि ॲज अ सेल लेग अनडिफाईन्ड लॉस असतो, यू नो दॅट, राईट. सो मी काय करणार, मी त्याला हेज करणार. सो जनरली मी जास्त बोलत नाही, मी तुम्हाला ते दाखवतो कसं करून, की स्पेसिफिकली आपण कसं ते करायचं असतं. सो मी क्वांटसॅपच्या होम स्क्रीनवरती येतो. इथे थोडंफार मी होम स्क्रीनबद्दल सांगायचं म्हटलं ना, तर तुम्ही इथे बघू शकता की टॉपला इथे निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी, थोडं मी होम स्क्रीनबद्दल सांगतो, जास्त डिटेलमध्ये सांगत नाही मी. ओके, निफ्टी, फिन निफ्टी, बँक निफ्टी, जे पण आपले मेजर इंडायसेस आहेत त्यांचा ओव्हरऑल तुम्हाला इथे बिल्टअप बघायला मिळतो. ओके, यू कॅन सी, जर तिन्ही इंडायसेस शॉर्टमध्ये असतील तर मी कुठेतरी हे म्हणू शकतो की निफ्टीचा जो बिल्टअप आहे तो थोडाफार शॉर्ट आहे, किंवा मार्केटचा जो सेंटिमेंट आहे तो थोडाफार बेरिश आहे, मी सांगू शकतो. जर तिन्ही लॉंगमध्ये असेल तर कुठेतरी मार्केटचा सेंटिमेंट आहे तो लॉंग आहे. सिनॉप्सिस इथे आहे, इंट्राडे मूव्हर्स आहे, ओपन इंटरेस्ट, डेज हाय लो, ऑप्शन चेन, अनयुज्युअल ऑप्शन ऍक्टिव्हिटी. सो बरेच टूल्स आहेत. वी हॅव ऑलमोस्ट 85 डेरिव्हेटिव्ह टूल्स, आणि प्रत्येक टूलवरती आपण इंडिपेंडंट व्हिडिओ बनवली आहे. मी पुन्हा सांगते, व्हिडिओ लायब्ररीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, आफ्टर दिस व्हिडिओ जाऊन बघा. ओके, आणि ट्राय करा की कन्सेप्ट समजून घेऊन, लॉजिक समजून घेऊन तुम्ही ट्रेड बनवा. ओके, सो लेट्स ट्राय टू गो विथ द निफ्टी. ओके, सो पहिला आपण चेक करूया की निफ्टीचा IB काय आहे. ओके, सो मी इथे येतो अनालाइजवरती, IB चार्ट. ओके, सो हा स्पेसिफिकली तुम्हाला निफ्टीचा IB सांगायला हेल्प करतो. तो यू कॅन सी निफ्टीचा जो IB आहे तो स्पेसिफिकली 16.12च्या आसपास ट्रेड करतो सध्या, विच इज अ गुड थिंग. जास्त पण हाय वॉल नाही, जास्त पण लो वॉल नाही, एक मॉडरेट लेवलला आहे. बट यू कॅन सी हिअर 22 जुलै 23ला बजेट होता, 23 तारखेला जसं बजेट होता
त्याच्या आधी बघा व्होलॅटिलिटी खूप चांगली हाय झालेली, कितीवर गेलेली 15-16. बघा मी म्हणतो ना ते की लोअर वॉलला सस्टेन करतं, त्याचं रिझन बघा काय आहे. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 पण बघा 13, 13, 14, 15, 16, 17 मुवमेंटची व्होलॅटिलिटी आहे. पण बजेटच्या दिवशी काय झालेलं, बजेटच्या आदल्या दिवशी किंवा बजेटच्या एक दिवसा आधी बघा 24 वर गेली, 18 वरून 24 वर गेली आणि ती 24 वर सस्टेन नाही केली. दुसऱ्या दिवशी बघा किंवा त्याच दिवशी 23 जुलैला जसं बजेट अनाऊन्स झाला, लाईव्ह मार्केटमध्येच बजेट होता, त्यामुळे बघा लगेच फिअर पडला आणि आयबी ड्रॉप झाला. सो तिकडे पण बेनिफिट मिळतो आणि आता तो सस्टेन करतोय लो वॉलवर. जर तुम्ही इथे स्पाइक वाईज बघितला तर बघा इथे तुम्हाला दिसेल ही स्पाइक झाली आणि इथे जसं मी ग्राफ बनवलं ना असं असं इथं परत खाली, परत सस्टेन करतं, परत खाली, राईट. दॅट इज द रिझन. सो करंटली जर मी बघायला गेलो तर आयव्ही इतका माझ्या फेवरमध्ये नाहीये, मॉडरेट लेवलला आहे, बट स्टील आय कॅन होप की हायर बॉल आहे ॲज कम्पेअर दी एक्सपायरी. ओके. आणि एक्सपायरीला किती दिवस बाकी आहेत, एक आजचा दिवस आहे आणि उद्याचा एक दिवस आहे, 25 जुलैची एक्सपायरी आहे ना निफ्टीची. सो आय नो दॅट की थिटाचा इम्पॅक्ट मला जास्त असणार आहे. का असणार आहे जास्त, यू कॅन सी जर मी ऑप्शन चेनमध्ये आलो निफ्टी, यू कॅन सी मला थिटा जर आजचा दिवस गेला तर हा प्रीमियम पूर्ण 31 रुपये खाणार, प्रीमियममधून 31 रुपये खाणार थिटा कॉलचा, पुढचा किती खाणार 32 रुपये, राईट. त्यामुळे थिटा कुठेतरी मला जास्त ऍक्टिव्ह आहे. तेच जर तुम्ही ओटीएम स्ट्राईक्सवर जरी बघितलं ना, तुम्हाला ओटीएम स्ट्राईक्सवर पण इम्पॅक्ट बघायला मिळेल, राईट. सो व्हॉट आय डू, मी काय करणार इकडे एखादा स्ट्रॅडल बनवणार. सो मी येतो ऑप्शन्स आर्किटेक्टवरती. सो ऑप्शन्स आर्किटेक्ट जो टूल आहे तो जनरली आपण पेपर ट्रेडिंगसाठी ठेवला आहे. ओके, इट्स अ पेपर ट्रेडिंग टूल. एकच मिनटं द्या. ओके, ऑप्शन्स आर्किटेक्ट. ओके, सो इथे बघा ऑप्शन्स आर्किटेक्ट इज जनरली अ पेपर ट्रेडिंग टूल. सो निफ्टी बॅरिश निफ्टी बुलिश बॅरिश इतर ऑस्किलेट ज्या काही स्ट्रॅटेजीज तुम्हाला बनवायच्या त्या तुम्ही इथे बनवू शकता. व्हॉट आय थिंक की मार्केट साईडवेज राहू शकतो 25 जुलैपर्यंत. सो मी काय करणार ऑस्किलेटवर येणार. ओके, ऑस्किलेटवर तुम्हाला इथे बघा स्ट्रॅडल बघायला मिळतो. सो हा जनरली तुम्हाला स्केलेटन बनवून देतो, हा कोणती स्ट्रॅटेजी सजेस्ट नाही करत. आता सपोज बुलकॉल ट्रेडला आपण काय करतो, ॲट द मनी बाय करतो, आउट ऑफ द मनी सेल करतो. सो बऱ्याच लोकांना माहिती नसतं. सो त्याचा स्केलेटन बनवून देतो की बुलकॉल ट्रेड ॲक्च्युली बनतो कसा. सो तुम्ही त्या रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार तुम्ही तुमचा हेज करू शकता किंवा त्या बेसिसवरती ट्रेड्स बनवू शकता. नाव जर तुम्ही ते नीट पाहिलात ना तर एटीएम कॉल अँड पुट आपण विकतो. जसं करंट मार्केट प्राइस काय 24,400, एटीएम कॉल आहे 24,400, पुट आहे 24,400, सेल केला आहे. यू कॅन सी स्ट्रॅडल बनला आहे इकडे. थोड्याला मी झूम करतो इथे. ओके, झूम का नाही होत आहे, ठीक आहे, विच इज फाईन. झूम नाही होत आहे तर ह्याला वरती, ठीक आहे, झूम नाही होत आहे, विच इज फाईन. वाय मी ते क्लोज ठेवतो आणि तो इकडे ये. ठीक आहे, जर तुम्ही ते नीट ऑब्झर्व केलात ना तर बघा जर मार्केट 24,375च्या आसपास राहिला. ओके, 24,375 आसपास म्हणजे करंट मार्केट प्राइसच्या आसपास राहिला 25 जुलैपर्यंत 4,550 रुपीजचा प्रॉफिट आहे. आणि तेच जर मार्केट आजच्या दिवसाचा तेवढाच राहिला, दोन्ही लेग जर मी सेल केले तर 1,000चा प्रॉफिट आहे. टोटल रेंज आपण किती पॉईंट घेतला 115 बघा. कॉल पुटचा प्रीमियम घेतला 94, म्हणजे ऑलमोस्ट 200च्या आसपास आपण प्रीमियम कलेक्ट केला मार्केटमधून. तर यू कॅन सी जी माझी रेंज आहे ना ती 200 पॉईंटच्या आसपास इथे बनली असेल. ओके, एक्सपायरीपर्यंतचा. ओके, इथे पण बघा ऑलमोस्ट 200 पॉईंटची रेंज बनली आहे, राईट. सो स्पेसिफिकली जरी मार्केट बघा 24,225ला जरी गेला, इथून 100-150 पॉईंट जरी खाली पडला, स्टील आय गॉट अ बेनिफिट ऑफ 760 रुपीज स्टील एक्सपायरी. आणि जर मार्केट 24,600ला जरी गेला, 300 पॉईंट वरती जरी गेला, स्टील आय गॉट अ बेनिफिट ऑफ 135. बट यू कॅन सी जर मार्केट जास्तच खाली पडला इथे, ओके, सपोज ह्या लेवलला गेला तर 2,000चा लॉस आहे. हळूहळू जर बघायला तो लॉस जो आहे तो अनडिफाईन्ड लॉस कुठेतरी होत जातोय, राईट. सो स्ट्रॅडल यू कॅन गो, चालेल. बट जनरली मी जर सांगायचं म्हटलं ना इकडे ॲक्च्युली झूम होतं आहे, बट हे आता का नाही होतं आय डोंट नो, बट विच इज फाईन. ठीक आहे, ठीक आहे ना. जर मी हे सांगायचं म्हटलं ना तर आपल्याला काय आयडेंटिफाय करायचं की मार्केट त्याच रेंजला राहू शकतो का. जर येस, जर मार्केट त्याच रेंजला राहू शकतो, सो मी काय करणार इकडे स्पेसिफिकली एक स्ट्रॅडल विकणार. जर मी काय करणार, सपोज जर मला वाटलं की उद्याच्या दिवसात मोमेंटम येऊ शकते, सपोज मी आजचा दिवस होल्ड केला, सपोज मार्केटने इतके मोमेंटम दिली, 200-300 पॉईंट मोमेंटम दिली, आता मला हेजची भीती आहे किंवा मला डिरेक्शनची भीती आहे. सो मी काय करणार इकडची एक पोझिशन हेज करणार. ओके, सो 24,200 सपोज मी बाय करतो पुट.
ओके. सो मी पोझिशन हेच केली तर माझा काय झालं इथे लॉस बघा कमी होणार. जास्तीत जास्त जो लॉस आहे माझा 1000चा असणार आणि प्रॉफिट जो आहे तो ह्याच लेवलला जर मार्केट राहिला 3000चा प्रॉफिट आहे. सो कुठेतरी जी माझी स्ट्रॅटेजी आहे ती स्पेसिफिकली अशी दिसेल 2 शॉर्ट आणि 1 बाय. आणि त्याचं सपोज मला 24,575चा एक आहे ना तर 24,550 मी बाय करतो. ओके. कॉल ऑप्शन. ओके. तर यू कॅन सी माझा थोडाफार जो आहे तो शॉर्ट अँड बटरफ्लाय बनला आहे. ओके. थोडंफार मी ह्याला जातो आणि हे प्रॉपरली हेज करतो. ओके. सो यू कॅन सी जर माझा लॉस आहे तो 1700चा आहे. मार्केट जर ह्याच लेवलला राहिलं तर 2600चा प्रॉफिट आहे 2600चा. ओके. शॉर्ट अँड बटरफ्लायमध्ये काय होणार तुमचा प्रॉफिट रिड्यूस होतो पण तुमचा लॉस पण रिड्यूस होते कुठेतरी. जर तिकडे अनडिफाईन्ड लॉस असेल तर यू कॅन गो. जर नसेल डिरेक्शनची भीती तर हे बायचे ट्रेड्स नाही का हे डिलीट केले तरी चालतील. ओके. डिलीट केले तरी चालतील. शॉर्ट स्ट्रॅडल तुम्ही बनवू शकता. जेव्हा डिरेक्शनची भीती आहे देन यू कॅन गो विथ द सेम. ओके. दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. सो सिम्पल कन्सेप्ट आहे. जास्त असं लाईक कन्फ्यूज होण्यासारखे काही कन्सेप्ट नाही आहे की बेसिकली एक मला जर स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर काय करू. तो ट्राय टू गो विथ द सेम. तुम्ही ह्याला ना इथे सॉरी मी इथून डिलीट केलं बट इथे येऊन तुम्ही ह्याला सेव्ह पण करू शकता. सपोज हे स्ट्रॅडल मी सेव्ह केलं इथे 25 जुलै आहे ना. सो मी इथे येणार आणि सेव्ह पोझिशनवरती क्लिक करणार. सो जर तुम्ही तुमच्या पोझिशन सेव्ह करता तर तुमचा जो काही रिअल MTM आहे स्टॉक्सच्या बेसवरती किंवा ज्या काही तुमच्या ट्रेड्स चालू असेल त्यांचा ओव्हरऑल MTM तुम्हाला इथे बघायला मिळेल की किती ट्रेड्स पॉझिटिव्ह आहेत किती ट्रेड्स निगेटिव्ह आहेत आणि त्या बेसवरती तुम्ही तुमच्या रिसर्च बनवू शकता. ओके. सपोज जर मला दिसतं की हा स्टॉक जो आहे मला चांगला चालतोय किंवा ही ट्रेड चांगली चालली आहे मी इथे येणार आणि क्लोज ट्रेडवरती क्लिक करणार. जसं मी क्लोज ट्रेडवरती क्लिक करतो तर तुमच्या ज्या काही ट्रेड्स आहेत ना सगळ्या ह्या इथे येणार क्लोज ट्रेड्सवरती आणि तुमच्या समजेल की किती प्रॉफिटेबल ट्रेड्स आहेत आणि किती निगेटिव्ह ट्रेड्स आहेत आणि ओव्हरऑल तुम्हाला प्रॉफिट इथे बघायला मिळेल. सो ट्राय टू गो विथ द सेम. ओके. ट्राय करा ही कन्सेप्ट. शॉर्ट स्ट्रॅडल कधी बनवायचं एक छोटा रिकॅप देतो. नियर बाय एक्सपायरी असेल तेव्हा किंवा IB स्पाइकअप होणार असेल झाली असेल आणि तुम्हाला बेनिफिट आहे त्याचं IB फॉल होण्याचं. ट्राय टू गो विथ द सेम. सेकंडली जर मी थोडंफार याच्यामध्ये सांगायचं म्हटलं ना ॲटलिस्ट 2-3 एक्सपायरी ही ट्राय करा कन्सेप्ट. ओके. डिरेक्टली जाऊन सेल करू नका कारण हेवी लॉसचं भीती असते बट कन्सेप्ट करा किंवा ज्यांना लॉसची भीती डायरेक्ट जाऊन बटरफ्लाय बनवा विच इज फाईन. शॉर्ट अँड बटरफ्लाय जो मी दाखवला आता हेज करताना राईट. दॅट इज द लॉजिक बिहाइंड इट. ट्राय करा 2-3 एक्सपायरी. एव्हरी डे इज अ एक्सपायरी डे. सो 2-3 एक्सपायरी जरी तुम्ही ट्राय केलात विच इज फाईन. सो दॅट्स इट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर सबस्क्राईब करा. जितके जास्त लाईक जितके जास्त कमेंट आपण ही सिरीज कंटिन्यू करणार आहोत. ओके. सेकंडली जर मी सांगायचं म्हटलं तर ज्यांनी कोणी अजून ॲप्लिकेशन डाउनलोड नाही केलं 25 फ्री टूल्स ॲप्लिकेशनमध्ये आहेत फ्री. बाकी ओव्हरऑल प्रो प्लसमध्ये आहेत. आय नो दॅट बट जाऊन तुम्ही त्याचा ॲक्सेस घ्या आणि व्हिडिओ लायब्ररीची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे सो ती पण तुम्ही एन्जॉय करू शकता. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू सो मच फॉर टाईम. बाय बाय.